हे 2-3 दिवस जे मागचे आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर कालच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। आदरणीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील आणि अजय माकन जे असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट सांगितलेली आहे। आणि जसं आता युवराज मोहिते साहेब बोलले की निवडणुकीचा काळ हा तोंडावर आलेला असताना ज्या तऱ्हेने विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी आवाज दाबण्याचं हे कृत्य चालू आहे, हे लोकशाही विरोधी कृत्य असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। खरं तर ईडी, CBI, इन्कम टॅक्स याचा वापर सरेबापपणे हा विरोधकांना दाबण्यासाठी आणि त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्या ठिकाणी होत आहे। आपल्यालाही माहिती आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लावला जात नाही। अशा वेळेला काँग्रेसची 11चे 11 खाती जी आहेत ती गोठवण्याचं काम झालं। त्या ठिकाणचे असलेले जवळपास 210 कोटी रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेला। आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रिकल बॉन्ड जो विषय आहे हा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा बेकायदेशीर ठरवलेला आहे आणि असंसदीय ठरवलेला आहे। अशा वेळेला खरं तर भाजपाने या सगळ्या गोष्टीवरती उत्तर द्यायला पाहिजे। देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी त्यावेळी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे होता। भाजपाच्या अध्यक्षांनी त्यावेळी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे होत्या। ज्या शेल कंपन्या ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्कम नाही आहे, त्याचं प्रॉफिट नाही आहे, त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल पैसे त्यांनी जे आहे त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून भाजपाला मदत करण्याचं काम केलेलं आहे। सातत्याने माननीय सर्वोच्च न्यायालय SBIला सांगते, केंद्र सरकारला त्या ठिकाणी डायरेक्शन देत आहे। अशा वेळेला आपण जर बघितलं तर काँग्रेस पक्षाची खाती गोठवणं, त्या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबणं हा जो प्रयत्न चालू आहे, अशा वेळेला मला वाटतं की आता ही लढाई भारतीय लोक विरुद्ध भाजपाशी होणार आहे असे आमची या ठिकाणी म्हणणं आहे। कारण ज्या तऱ्हेने लोकांना सुद्धा कळायला लागलेलं आहे की भाजपाचा हा जो प्रयत्न आहे, एका ठिकाणी सांगायचं 400 पार आणि दुसऱ्या ठिकाणी विरोधकांना बिलकुल त्या ठिकाणी थांबवण्याचं काम करायचं, परंतु काँग्रेस पार्टी याच्याने डगमगणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा उद्देश घेऊन लोकांसमोर जाऊ, लोकांना सांगू की मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक्स बॉन्ड घेऊन कोण त्या ठिकाणी पैशाचा वापर करत आहे। प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की भाजपाला की आम्ही जे आहे ते सगळ्या सरकारी यंत्रणेचा वापर करू, बाकीच्या गोष्टीचा वापर करू, परंतु जनता ही ह्या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे। त्यामुळे जनता या संदर्भामधला निर्णय घेईल। दुसरा मुद्दा जो त्यांनी काल मांडला, आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर काल रात्री 11 वाजता आप पार्टीने जो आहे ते मुंबईच्या ईडी कार्यालयावरती मोर्चा नेला होता। त्यांच्याशी ज्या तऱ्हेने वागण्याचं काम तिथल्या अधिकाऱ्यांनी केलं, खरं तर मद्याच्या संदर्भामधलं ठेकेदारी संदर्भातलं ते जे सांगतात की त्याच्यामुळे ती केस घेतली गेली, पण जो अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता तो स्वतःच दारू पिलेला होता। आणि ज्या तऱ्हेने त्यांनी तिथल्या अध्यक्षा प्रीती मेनन असतील, तिथे त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते असतील, यांच्यावर जे वागण्याचं काम केलं तो सुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करतो। खरं तर याचा निषेध आम्ही आता या ठिकाणी करणार आहोत, पण या सगळ्या गोष्टीमध्ये जर बघितलं तर विरोधकांना त्या ठिकाणी आवाज दाबायचा आणि इतर विरोधी पक्षामधल्या लोकांना ईडीच्या कारवाई करायच्या, नंतर आपल्या पक्षात सामावून घ्यायचं आणि मग क्लोजर रिपोर्ट द्यायचा, ही नवीन परंपरा जी आहे ती केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे। त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आजची आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईच्या जनतेला आम्ही आव्हान करत आहोत की आता ही लढाई जी आहे, जसं मी सांगितलं, भारतीय लोक विरुद्ध भाजपा अशी आहे। ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे। त्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे की मोठ्या मोठ्या शेल कंपनीच्या माध्यमातून किती पैसे जमा झालेले आहेत। अशा वेळेला या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांना दुसरं स्वातंत्र्य, कारण दडपशाही त्या ठिकाणी, हुकुमशाही एका ठिकाणी चालू आहे आणि एका लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही लढण्याचा प्रयत्न करत आहोत।